गणेशपार येथील माझ्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आजच्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे, प्रीतमताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून सर्व आदरणीय माननीय महायुतीचे नेते, आजच्या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो, भैयाने आपल्या भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या प्रचाराची सुरुवात ज्यावेळेस गाव भागातून या परळी शहराची सुरुवात केली त्याच वेळेस गणरायाचं दर्शन घेऊन चालू करताना गुलाल खाली पडला म्हणजे उधळला. त्याच गणरायाचा आशीर्वाद घेऊन मी आज या परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं आपल्याही सर्वांचं दर्शन घेऊन आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे. फार जास्त वेळ बोलणार नाही, मला जास्त वेळ ताईंना द्यायचा. प्रीतमताईंनी भाषणात उल्लेख केला की त्यांचं भाषण मॅगी बनवण्यामध्ये साठी 2 मिनिट लागतात, पण आमच्या तिघांची सुद्धा एक खासियत आहे. एक 20-20चा प्लेयर आहे, एक वनडेचा आहे आणि एक टेस्ट आहे. आणि तुम्ही आता विचार करत असताल की टेस्टचं कुणाला ठरवावं, वनडे कुणाला ठरवावं, T20 तर ठरला, पण तुमच्या सगळ्याचे अंदाज चुकतील. प्रीतमताईला T20चं म्हणलं तरी त्या सुद्धा टेस्ट चांगल्या खेळतील. पंकजाताईला वनडे म्हणलं तर त्या सुद्धा T20 चांगल्या खेळतील. आणि माझ्यासारख्या तुम्हाला वाटलं टेस्ट तर मी सुद्धा वनडे चांगला खेळू, ह्या अंदाज चुकतो. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की या गावभागानी या कांतीपुरी परळी वैद्यनाथ नगरीनी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आपले जे आशीर्वाद पाठीमागे उभे केले त्या आशीर्वादाच्या शक्तीवर या परळी वैद्यनाथाचं वैभव स्वर्गीय मुंडे साहेबांनी देश पातळीवर नेलं. ताईंनी आणि मी, प्रीतमताईंनी, इथं उपस्थित प्रत्येक सहकार्याने ज्याचा या सगळ्या गोष्टीत सिंहाचा वाटा आहे, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच आशीर्वादापायी जे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागे तुम्ही उभा केलात, आम्ही तिघही या ठिकाणी निस्वार्थपणे आपल्या सेवेसाठी समाजकारणात आणि राजकारणात अनेक गोष्टी मला सांगा असं सांगितलं. जे केलंय ते माझं कर्तव्य आहे. मी आपल्याला 2000च्या
मागच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची व्याख्या सांगितली होती आणि ती विकासाची व्याख्या माझ्या दृष्टीने ताईंनी एक पाया उभा केला, एवढ्या मजबूतीने पाया उभा केला की आज कुठेतरी आपल्याला तो विकासाचा शिखर मी या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. पण जे त्यांनी केलं, जे मी केलं, हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काय फार वेगळे उपकार या परळी नगरीवर केलेले नाहीत. तर तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांकडून आजपर्यंत जे आशीर्वाद आमच्या पाठीमागे उभे केले, त्याची परतफेड आम्ही आमच्या अंगावरची कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातले तर त्याची परतफेड होऊ शकत नाही, याची जाणीव आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, कोण पदावर असेल नसेल, पण आम्ही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेत जात पात धर्म न बघता कायम राहणार आहोत, हेच मी सांगायला आज या ठिकाणी उभा आहे. व्यासपीठावर ताई यायच्या अगोदर अनेक जण म्हणले की इथं सुद्धा जरा व्यवस्थित बोला. त्या व्यवस्थितचा अर्थ मला फार व्यवस्थित कळाला. आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या परळी वैद्यनाथ नगरीची आवश्यकता विकासाची नेमकी काय ताईंनी ओळखली. त्या मंत्री असताना त्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास साठी निधी 183 कोटीचा मंजूर केला. नंतर त्याची किंमत वाढली, 283 कोटी रुपयापर्यंत आपण मंजूर केला. काम चालू आहे. आपले सामान्य लोक परळी नगरीतले या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत एवढे जागरूक आहेत की तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ताई बटभैरव राहिला होता, राहिला नव्हता, पण तो प्रायोरिटीमध्ये गव्हर्नमेंट जे ठरवतं त्या प्रायोरिटीमध्ये खाली होता. पण आज मी आपल्याला सांगतोय की आपल्या द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाच्या या विकासासाठी 300 कोटी रुपयाचा निधी सुद्धा फार कमी आहे. आज या गणरायाच्या साक्षीनी मी आपल्याला शब्द देतोय, ताई भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत, विधिमंडळात आमदार आहेत, मी शब्द देतोय की प्रसाद योजनेतून ज्या पद्धतीने उज्जैनचं ज्योतिर्लिंग कॉरिडॉर झालं, काशी विश्वनाथाचं झालं, त्याच्या बरोबरीनं आपल्या द्वादश परळी ज्योतिर्लिंगाचा सुद्धा आपल्याला विकास करावा लागेल. आणि त्याचा शब्द आज मी देतोय की त्या प्रसाद योजनेमधून महाराष्ट्रातनं पहिला प्रस्ताव ताई आपण पाठवला सुद्धा केंद्राकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, आणि तो प्रस्ताव 100% मंजूर आम्ही करून देऊ. हीच आम्हा नात्रेकरांची परंपरागत जी वैद्यनाथाची सेवा करायची आम्हाला दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे ना आम्हाला सेवा करायची अधिकार, ती सेवा आहे, ती भक्ती आहे, ती श्रद्धा आहे. पण या एका गोष्टीतनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात या परळी नगरीतली अख्खी व्यापारपेठ, ज्या व्यापाराला जात पात धर्म नसतो, प्रत्येक जण इथं कुठला ना कुठला व्यवसाय करतो, ती व्यापारपेठ एवढ्या पुढे जाईल की आज कुठं ना कुठं मागच्या कोविडच्या संकटाच्या काळातून बाहेर येऊन थोडंफार का होईना 5 वर्षाची परिस्थिती व्यापाराची आत्ता थोडीशी बदलली आहे, वाढली आहे. पण मी आपल्याला विश्वास देतो
येणाऱ्या 5 वर्षात आपला परळी नगरीची व्यापारपेठ ही आज जी आहे त्याच्या 5 पटीनं वाढेल. तुमचा व्यापारही वाढेल, उलाढालही वाढेल, हाही शब्द देतो. विकासाच्या बाबतीत रस्ते, नाली, लाईट ह्या सगळ्या गोष्टी, पदाच्या बाबतीत गाव भागाला काय दिलं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी काही जणांनी या ठिकाणी उल्लेख केला. आपल्यालाही माहिती आहे. अनेक जण. पण आज हे सगळं बघितल्यानंतर, हे सगळं व्यासपीठ बघितल्यानंतर, ही सभा बघितल्यानंतर, तुमच्या सगळ्याकडे बघितल्यानंतर 12 पंचम ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद तर आहेच, या गणरायाचा सुद्धा आशीर्वाद आहे. आणि आज नियतीने ही जी वेळ आणली ते वरून स्वर्गीय मुंडे साहेबांचा आणि स्वर्गीय अण्णांचा सुद्धा आशीर्वाद आहे. ताई आपण म्हणला ते खरं आहे प्रीतमताई. 6000 मतांनी तशा त्या वादळात ताई वाघिणी सारख्या लढल्या. आपणही सैनिक म्हणून लढलोत. 6000 मतांनी पराभव होणं हे आपल्यापैकी अनेक जणाला जिवारी लागलंय. पण माझ्या आपल्यापेक्षा नक्कीच तुझबर का होईना जास्त जिवारी लागलेला आहे. मौका सभी को मिलता है. यही खरी गोष्ट आहे की या विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या निवडणुकीत 75,000 मताची लीड दिली. आत्ता ज्या 80,000ची वैजनाथराव तुम्ही या ठिकाणी एक्झिट पोल तुमचा प्रेडिक्ट केला, मला माहित नव्हतं. नाही तर आम्ही बाकी सगळे सर्वे बंद करून तुम्हालाच दिले असते. हरी मास्तर बसा खाली राहू. बसा बसा बसा. तुम्ही एवढे उंचीला पण उभा राहिलात की मला उगाच दडपण येतो. बाकी जिल्ह्यात कुठल्या विधानसभा मतदारसंघात काय झालंय माहित नाही. पण हो, मी जे अंदाज बांधला तिथं आपण आपल्या मतदारसंघात सुद्धा काय कष्ट घ्यायचे, कुठल्याही कष्टाला कमी पडलो नाहीत, विकासाला कमी पडलो नाहीत, व्यक्तिगत लाभ घ्यायला कमी पडलो नाहीत, दवाखाना, कर्ज काय नाही, सगळं केलं. पण तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत जात पात धर्मावर या परळी शहरामध्ये मतदान जर झालं नसतं तर आज या गणरायाच्या समोर मला आशीर्वाद मागण्यासाठी माझी बहीण केंद्राच्या महत्वाच्या खात्याची मंत्री म्हणून आपल्या समोर आली असती. जर तर याला महत्व नसतं, हेही खरं आहे. पण बऱ्याचशा गोष्टी त्या जर तर मधून शिकायच्या असतात. म्हणून आत्ता जे काय म्हणलेत ना 80,000 अमकं तमकं फलानं दिसतं, मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही. ताईंच्या प्रचार सभेच्या म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी सुद्धा मायशान कोण कोण काय काय बोलत होतं, निवडणूकच नाही. भैया तसं तुम्ही जे म्हणलात ना आता नुरा कुस्ती, तसं काही जण सभेत म्हणले 3 लाख 2.5 लाख हिशोब झाला. मीच उठून म्हणलं निवडणूक ही कधीच कुठली सोपी समजायची नाही. आणि ही निवडणूक तर आपल्याला सोपी नाहीच, जीवाचं रान करावं लागेल. आता उद्याचा दिवस प्रचारासाठी आपण प्रचंड कष्ट घेतले. आपल्या एवढे कष्ट आज महायुती म्हणून सगळ्यांनी, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं आभार मानू नये, कारण कायम मला तुमच्या आभारात राहायचं आहे. पण तुम्ही जे कष्ट केले, दारापर्यंत गेला, दारात कोणी दिलंय? अच्छा अच्छा बोलायचं. प्रत्येकाला मत मागितलं. आपण जेवढ्या प्रचारात घराघरापर्यंत गेलोत
समोरचा उमेदवार घरापर्यंत तरी पोचला नाही, पण भैया ही नुरा कुस्ती नाही. तुम्ही समजून घ्या ह्याच्यात राजकारण काय. मला ज्या गोष्टीचा राग आहे ना, ज्या गोष्टीचा संताप आहे ना, ती हीच आहे. मी जे म्हणतोय की एवढे उमेदवार होते उमेदवारी द्यायला, पण त्योच का दिला, या गोष्टीचा राग आहे. कारण निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्याशी काही घेणं देणं त्यांना, पण कायम आपल्या जातीपातीचं राजकारण पेटत राहिलं पाहिजे, याच्यासाठी ती उमेदवारी आहे. दुसरं काय कारण असू शकतं मला सांगा. खरं आहे ना? त्याच्याशिवाय दुसरं काय कारण आहे? आणि ही उमेदवारी दिली कुणी, कशासाठी? अरे इथं प्रत्येक जात पात धर्म गुणागोविंदाने नांदतोय या मतदारसंघात, प्रत्येकाच्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टी. पण त्या परिस्थितीचा फायदा लोकसभेत स्वतःच्या पक्षाला करून घेतला, ताईचा पराभव झाला. आणि तोच प्रयत्न इथं सुद्धा. भैया कोणी ठरवलं जरी म्हणले की आपण नुरा कुस्ती करू, आपल्याला नुरा कुस्तीत मजाच ना. आणि तुम्ही इतके वर्ष झालं राव आपण जीवाचं राहणे एकमेकासोबत करतो, आपलं तसं नसतं. नुरा बिरा नाही, हा बोग ठोकून चल ये. आणि असं आव्हान देण्याची ह्या मातीत, आपल्या मातीतच आहे. आणि ते आव्हान दिल्यामुळंच ही निवडणूक बघा कशा पद्धतीने टार्गेट केली गेली. त्यामुळं मी कुठल्या लढाईला आणि कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. फक्त माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे, मतदान करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर तुमच्यासाठी इमानदारीनं आजपर्यंत, ताईनं तुमच्यासाठी इमानदारीनं आजपर्यंत जात पात धर्म न बघता विकास केला असेल सार्वजनिक, तर मतदान द्यायचं का नाही ठरवा. कधी कुणी आला दारावर, कशाही पद्धतीची गरज असो, असल नसल, जेवढं असेल तेवढं, ते जर इमानदारीने केलं असेल तर मत द्यायचं का नाही ठरवा. अरे एवढं इमानदारीने झिजायला लागलो तर या निवडणुकीत कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. आणि तरी तुम्हाला वाटतं ही नुरा गोष्टी आहे. कुणाला वाटतं 80,000 काय चालू आहे. अरे निकाल काय लागेल, किती मतं पडतील हा विषय वेगळा, पण जो द्वेष आणि जे विष पेरलं जात आहे, ते द्वेष आणि विष पिढ्याना पिढ्या जाणार नाही. तो सामाजिक समतोल जो बिघडेल त्याची काळजी या निवडणुकीपेक्षा जास्त मला, आम्हा सगळ्यांना. म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना, मला अनेक सांगितलं की 2 एकर जागा आपण बौद्ध विहारला इथं दिली. अनेकदा आपण जाहीर केला, 15 कोटी रुपये आपण मंजूर पण केले होते. पण नंतर ज्यावेळेस प्लॅन सगळं आलं त्यावेळेस वाटलं की यार 2 एकर जागेमध्ये 15 कोटी जरा पैसे लईच कमी आहे. म्हणजे मग ठरवलं की भलेही 25-40 कोटी लागले तरी चालतील, पण अशा पद्धतीने हे परळीतलं बौद्ध विहार करायचं, उदगीरपेक्षा चांगलं. आणि उभ्या महाराष्ट्रानं तालुक्याच्या ठिकाणी किती चांगलं भव्य बौद्ध विहार असतं ते दाखवून द्यायचं. म्हणून नाही तर जागा तर ऑलरेडी दिली 2.5 एकर. या गाव भागामध्ये जेवढा विकास केला, कारण एवढ्या विकास हा मी नाही केला, ताईंनी नाही केला, पण खाली सुद्धा जेवढ्या ताकदीच्या हत्तीच्या ताकदीच्या आहेत सहकारी त्या सगळ्यांनी. म्हणून पुढच्या काळातही कुठं कमी पडणार नाहीत. हात जोडून विनंती, इथं सगळे बूथचे जिम्मेदार, आता मी बाकी निवडणूक सोडून देणार, मी बाकी विषय बोलणार नाही. बूथचे सगळे जण आलेत ना. मग किती वाजता बूथवर यायचं ठरवलंय? 10 वाजता. 10 वाजता 6ला बरोबर आहे. यावेळेस या परळी वैद्यनाथ नगरीतून ऐतिहासिक मतदान तर झालंच पाहिजे, पण ज्यांनी ज्या गोष्टीचा आपल्या मनात राग आहे ना,
लोकसभेच्या पराभवाचा आहे, अनेक गोष्टी ते काढा. आणि कायम या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात जात पात धर्माचं राजकारणच राहिला पाहिजे असा ज्यांचे ज्यांचे मनसुबे आहेत, ते मनसुबे या निवडणुकीत या परळी विधानसभा मतदारसंघाच्या मातीत गाडून टाकायचे. 20 तारखेला आशीर्वाद देऊ. मी कायम तुमच्या सेवेत आहे. परत परत काय केलं काय नाही केलं, कुणासाठी केलं काय केलं मला काही सांगायचं नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे. अरे अरे केवढं वैभव आहे म्हणजे इथं बसल्या बसल्या काही गोष्टीचा. म्हणजे रामदासी सर त्यांच्याकडे रामाच्या ज्या म्हणजे आपण ज्यावेळेस नाही नाही गाथा ना जरा जरा थांबा मला सगळं माहिती जरा जरा ज्या मूर्त्या ज्याची पूजा होते ना किती वर्षापूर्वीच्या आहेत. 350 वर्षापूर्वीच्या आहेत. हे वैभव फार मोठं आहे. रामदास स्वामी इथं मारुतीच्या त्यांच्याकडे तिथं आहे. ते सहज एकदा ते वाचलं आणि मी तिथं बसलो. म्हणजे अद्भुत आहे. 12 पंचम ज्योतिर्लिंग अद्भुत आहे. ह्या सगळ्या गोष्टी या वैभव आहेत. या वैभव आपल्याला येणाऱ्या काळात याचं अधिक सर्व अर्थानं सर्व जात धर्म सगळ्यांचे या सगळ्या गोष्टीचा वापर करून याचं रूपांतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या उत्पन्नामध्ये सर्व अर्थानं बदल घडवून देण्याचं वचन आज गणरायाच्या साक्षीने मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि विश्वास ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करतो. अनेक जण वेगवेगळे म्हणायला आपल्याला सगळ्याला माहिती आहे या म्हणजे या शहरातल्या सर्व जाती सर्व धर्म ज्यांनी ज्यांनी सभागृह मागितलं त्याला दिलं. ज्याला जागा नव्हती जागा उपलब्ध करून दिलं. ज्याला जागा नगरपालिकेची आवडली नाही कोण हसलं ते सुद्धा. आता कुणी बघा मुद्दे कसे काढताय. मला एकच मुद्दा आता 40 फुटी रोडाचा बरेच जण इथं आलेले मला दिसायला लागले डोळ्याने सगळे म्हणून म्हणतोय हा विषय काढला. आता ते म्हणते ते का केला. 4 घर आहेत. नगरपालिका त्यांची घरं घेऊन भूसंपादन करून तेवढे पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना. पण कळ आता काय काढली वेंकटराव बरोबर आहे का नाही. मुद्दा आहे ना ते चर्चेला. आणखी घरं का घेतली का नाही घेतली त्याला माल किती लागणार आहे द्यायचं आहे कुणाला खरं आहे. पण हे सगळं सांगतो ह्या सगळ्या गोष्टी होतील त्या करायच्या आम्हीच करणार आहे. ते येऊन करणार आहेत का. म्हणून हात जोडून तुम्ही मायबाप जनता आहात. तुमच्या पलीकडं तुमच्या सेवेच्या पलीकडं आमच्या दृष्टीनं काही महत्वाचं नाही. आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मी पंकजाताईंना विनंती करतो की आपण एवढी माझ्यासाठी मेहनत घेतली आहे. लहान्या बहिणीचे आभार मानून आहे. भावानी काहीतरी द्यावं. मी बोलणार नाही पण तुझ्या या कष्टाचं मोल मी माझ्या शब्दात कधीच वर्णन करू शकणार नाही. कारण उद्या इथंच काय आपली शेवटची सभा नाही. त्यामुळं हे आत्ता बोलणं मला योग्य वाटलं म्हणून आणि ताईला विनंती करतो की मोठ्या भावासाठी तुला या ठिकाणी आशीर्वाद मागायचा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.